अपने कार्यों और सच्ची जनसेवा से हर आम जन के दिलों में घर करने वाले नवी मुंबई शिवसेना उप शहर प्रमुख अक्षय म्हात्रे के नेतृत्व और सौजन्य से रबाले प्रभाग क्रमांक 24 कोठियोली गांव में ज्येष्ठ और आम नागरिकों के लिए मानसून के चलते 999 छाता वितरण उपक्रम का भव्य आयोजन किया गया, जहां नवी मुंबई शिवसेना जिला प्रमुख विजय चौगुले ने खास मौजूदगी दर्शाई, जिनके हाथों नागरिकों को छाते वितरित किए गए। इस अवसर पर महिला जिला प्रमुख शीतल कचरे, उप जिला प्रमुख गणेश म्हात्रे और गांव के प्रतिष्ठित मान्यवर बड़ी संख्या में मौजूद थे। मौका छाता वितरण का था, इसलिए बड़ी तादाद में ज्येष्ठ नागरिक और महिलाओं ने इस उपक्रम का लाभ उठाया। विजय चौगुले ने अपनी भावनाएं व्यक्त करते हुए अक्षय म्हात्रे के कार्यों को सराहनीय बताया। मला माहितीच आहे, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून महिलांसाठी, बहिणींसाठी, आई वडिलांसाठी, युवकांसाठी वेगवेगळे असे शासनाच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत। त्यांना मदतीचा खूप वाढत आहे आणि त्याच धर्तीवरती आज आम्ही हे आमचं युवा सेनेचा आमचा कार्यकर्ता अक्षय म्हात्रे याच्या माध्यमातून आज पावसाळ्याच्या दृष्टिकोनाच्या समोर ठेवून सर्वांना छत्री वाटपाचा त्यांनी कार्यक्रम ठेवलेला आहे। एक आम्ही बाळासाहेबांचं जे ब्रीदवाक्य आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, ते आम्ही सर्व अंगी करून आम्ही 100% मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आम्ही ते समाजकारण करत आहोत आणि ते लोकांना चांगलं वाटतं। कोठियोली गावामध्ये आता अक्षय म्हात्रे, आमचा गणेश म्हात्रे, आमचे सागर चौगुले, आमचा दुसरा सर्व कार्यकर्ते आहेत। सर्व कार्यकर्ते आता जोमाने कामाला लागलेले आहेत। येणारी विधानसभा नजरेसमोर ठेवून आम्ही कामाला लागलेलो आहोत आणि लोकांच्या घराघरात, लोकांच्या दारादारात पोहोचायचा आम्ही संकल्प केलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तसं लोक त्याचे कामं करण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्नशील आहोत। वहीं उप शहर प्रमुख अक्षय म्हात्रे ने कहा कि आने वाले समय में छाता वितरण के अलावा प्रभाग में लाडली बहन योजना को लेकर महिलाओं को सहयोग किया जाएगा। उद्देश्य तर फक्त समाजकारण हाच एक उद्देश्य आहे, जे आमचे पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जो आम्हाला मंत्र दिला होता 80% समाजकारण आणि 20% राजकारण, ह्या त्यांच्या मंत्राला आम्ही फॉलो करून हा कार्यक्रम छत्री वाटपाचा आज मोफत 999 मोफत छत्र्या हे आज आम्ही वाटतोय। हे कार्यक्रम आम्ही आज पार पडले। 4 आणि 5 जुलैला आम्ही ह्याची नोंदणीची वेळ ठेवली होती, 2 दिवसाची विंडो आम्ही ठेवली होती। त्याच्यासाठी आम्ही आमचा मोबाईल नंबरसुद्धा आम्ही लोकांमध्ये सर्क्युलेट केला होता, ज्या नंबरच्या माध्यमातून आम्हाला जवळपास 800 ते 900 लोकांची नोंदणी झाली होती आणि जे आत्ता जे 101 लोक आली ते वयोवृद्ध लोक, त्यांना आम्ही इथे या जागेवर आम्ही वाटल्या गेले। 100-150 छत्र्या जे इथं आम्ही जागेवर वाटल्यात आणि बाकी ज्यांची ऑनलाईन नोंदणी झाली आहे त्यांना आम्ही घरपोच छत्र्या करणार आहोत 100%। त्याची प्रक्रियासुद्धा चालू आहे, आमची टीम त्याच्यावर काम करत आहे। त्यांच्याकडनं डॉक्युमेंट्स आमचे गोळा करणं चालू आहेत, बरेचसे लोकांचे जवळपास झालेले आहेत, त्यांची नोंदणी चालू आहे। त्यांचे नेहमी आम्हाला सपोर्ट असतो, त्यांचे नेहमी प्रत्येक कार्यक्रमाला ते येतात, आवर्जून येतात आणि त्यांचीसुद्धा हीच इच्छा आहे की तुम्ही लोकांपर्यंत पोचा, लोकांपर्यंत ही योजना, जी लाडकी बहीण जी योजना आहे ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत, महिलांपर्यंत पोचवा। 21 ते 65 वयोगटामध्ये जेवढे लोक बसतात तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावी आणि जनतेला त्याचा लाभ व्हावा, हेच त्यांची सुद्धा इच्छा आहे। ब्युरो इनपुट EW नेटवर्क।